नमस्कार. इनेक्स अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण यू जी सीचा जो 6% क्वालिफाईंग क्रायटेरिया असतो त्याच्याविषयी माहिती बघितली होती आणि त्यानुसार महाराष्ट्र सेट 2024मध्ये जवळपास 7,000 विद्यार्थी क्वालिफाय होतील हे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपण तो व्हिडिओ बघू शकता. आता हे जे 7,000 विद्यार्थी आहेत, या 7,000 विद्यार्थ्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार हा प्रश्न आपल्या मनामध्ये असणार. म्हणजे कोणत्या विषयामध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय केले जातील, कुठल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी क्वालिफाय होतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं गैरसमज आहे की प्रत्येक विषयातील 6% विद्यार्थी क्वालिफाय होतात, तर तसं नसतं. तर प्रत्येक विषयाला आणि प्रत्येक कॅटेगरीला कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलं जातं ते आपण आता बघणार आहोत. ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे समजायला, त्यामुळे आपण वन बाय वन एक व्हिडिओच्या माध्यमातून एक पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वप्रथम मागील व्हिडिओमध्ये आपण एकूण किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते कॅल्क्युलेट केलं होतं. आपण ते बघितलं नसेल तर आधी आपण ते बघा. आता मागील व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजलेलं आहे की जवळपास 7,000 विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत. तर आता ह्या 7,000 पैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय होतील, म्हणजे एस टी कॅटेगरीमध्ये किती, एस सीमध्ये किती, ओ बी सीमध्ये किती, जनरलचे किती, ई डब्ल्यू एसची किती, म्हणजे ह्या 7,000 सीट्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता ह्या 7,000 विद्यार्थ्यांचं कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी यू जी सीच्या नियमानुसार स्टेटमध्ये जे रिझर्वेशन पॉलिसी लागू आहे त्याचा वापर करावा लागतो. म्हणजे महाराष्ट्र सेट 2024साठी महाराष्ट्रामध्ये जे रिझर्वेशन पॉलिसी आहे त्या रिझर्वेशन पॉलिसीचा वापर केला जाईल. परंतु आता ह्या रिझर्वेशन पॉलिसीमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. थोडासा प्रॉब्लेम म्हणजे जो मराठा आरक्षण लागू करायचा की नाही हा पण मुद्दा निर्माण झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही प्रकारे, जर मराठा आरक्षण लागू नाही झालं तर कशा पद्धतीने ते सर्व होणार आणि जर आरक्षण लागू झालं तर ते डिस्ट्रीब्युशन कसं होणार हे दोन्ही पद्धतीने आपण माहिती बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 2023मध्ये म्हणजे मराठा आरक्षण लागू नसताना जो क्रायटेरिया होता, जी रिझर्वेशन पॉलिसी महाराष्ट्राची होती, किंवा आपण असंही म्हणू शकतो की आता जी रिझर्वेशन पॉलिसी आहे, कारण महाराष्ट्र सेटकडून ऑफिशियली अजूनपर्यंत मराठा आरक्षण लागू होईल असं सांगण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे आपण जो रिझर्वेशन पॉलिसी 2023मध्ये वापरण्यात आलेली होती त्याच्याविषयी प्रथम चर्चा करूया. तर महाराष्ट्राच्या रिझर्वेशन पॉलिसीमध्ये 13% रिझर्वेशन हा एस सी कॅटेगरीसाठी रिझर्व आहे, 7% एस टीसाठी, 19% ओ बी सीसाठी, 2% एस बी सीसाठी, 10% ई डब्ल्यू एससाठी, 3% डी टी ए व्ही जे या कॅटेगरीसाठी, 2.5% एन टी बीसाठी, 3.5% एन टी सीसाठी, 2% एन टी डीसाठी. आणि हे सर्व रिझर्वेशन अप्लाय केल्यानंतर जनरल कॅटेगरीसाठी 38% जागा ह्या शिल्लक असतात. आता आपल्याकडे 7,000 क्वालिफाईंग स्लॉट्स आहेत, म्हणजे आपण टोटल 7,000 विद्यार्थ्यांना क्वालिफाय करू शकतो. तर रिझर्वेशन पॉलिसीनुसार जेव्हा डिस्ट्रीब्युशन होईल तर 13%, 7,000चे 13% म्हणजे 910. तर 910 एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी क्वालिफाय होतील, 490 एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी क्वालिफाय होतील. ओ बी सीसाठी 19% आरक्षण आहे, त्याच्यामुळे जर आपण 7,000चे 19% काढले तर 1,330 विद्यार्थी क्वालिफाय होतील. एस बी सीसाठी 2% म्हणजे 140 विद्यार्थी क्वालिफाय होतील. ई डब्ल्यू एससाठी 10% म्हणजे 700 विद्यार्थी क्वालिफाय होतील. त्याचप्रमाणे डी टी ए व्ही जेमध्ये 210 विद्यार्थी, एन टी बीसाठी 175 विद्यार्थी, एन टी सीसाठी 245 विद्यार्थी, एन टी डीसाठी 140 विद्यार्थी आणि जनरल कॅटेगरीसाठी 38 म्हणजे 38% जागा शिल्लक होत्या. म्हणजे 2,660 विद्यार्थी हे जनरल कॅटेगरीमधून क्वालिफाय होतील. तर जर मराठा आरक्षण लागू झालं नाही आणि जी आपली जुनी रिझर्वेशन पॉलिसी आहे त्याच्यानुसारच कट ऑफ तयार झाला आणि त्याच्यानुसारच रिझल्ट डिक्लेअर झाला, तर 7,000 विद्यार्थ्यांचे डिस्ट्रीब्युशन या प्रकारे राहील. 910 एस सी, 490 एस टी,
1330 OBC, 140 SBC, 700 EWS, 210 DTA VJ, 175 NTB, 245 NTC, 140 NTD आणि 2660 जनरल. पण जर मराठा आरक्षण लागू झालं, आपल्या सर्वांना माहीत आहे ACBC या कॅटेगरीसाठी 10% रिझर्वेशन मिळेल. त्याच्यामुळे काय होणार, आता प्रिव्हियस जो आपण डिस्ट्रीब्युशन बघितला त्याच्यामध्ये जे 38% जनरलमध्ये शिल्लक होतं त्यातील 10% रिझर्वेशन हे ACBCला देण्यात येईल. त्याच्यामुळे जे नवीन रिझर्वेशन पॉलिसी तयार होईल त्यानुसार SC, ST, OBC, SBC, EWS, DTA VJ, NTB, NTC, NTD यांच्यामध्ये काहीही फरक होणार नाही. यांचं जी रिझर्वेशन पॉलिसी आहे आणि यांच्यामध्ये जे क्वालिफाय होणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे ती ॲज इट इज राहील. फक्त ACBCचे 10% ॲड झाल्यामुळे ACBC या कॅटेगरीतून 700 विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि जनरल कॅटेगरीमध्ये जे 38% शिल्लक राहिलं होतं ते यावेळेस फक्त 28% शिल्लक राहील. त्यामुळे जर मराठा आरक्षण लागू झालं तर जनरल कॅटेगरीतून 1960 विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि ACBCमधून 700 विद्यार्थी क्वालिफाय होतील. रिमेनिंग कॅटेगरीमध्ये जे नंबर ऑफ स्टुडंट होतील क्वालिफाय त्या नंबरवर कुठलाही परिणाम होणार नाही. यावरून आपल्याला हे समजेल की मराठा आरक्षण लागू झालं किंवा नाही झालं याचं इम्पॅक्ट बाकी कॅटेगरीवर तेवढा जास्त पडणार नाही. जेवढे विद्यार्थी त्या कॅटेगरीमधून क्वालिफाय होणार आहेत तेवढेच होणार. फक्त जे जनरल कॅटेगरी आहे त्याच्यावर थोडासा इम्पॅक्ट होणार. म्हणजे जर मराठा आरक्षण लागू नाही झालं तर जनरल कॅटेगरीतून 2660 विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि जर मराठा आरक्षण लागू झालं तर जनरल कॅटेगरीतून 1960 विद्यार्थी क्वालिफाय होतील. तर आता आपल्या 2 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. सर्वप्रथम जे टोटल विद्यार्थी होते ज्यांनी पेपर दिलेला होता, जवळपास 1,09,154 विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला होता. त्याच्यापैकी जवळपास 7,000 विद्यार्थी क्वालिफाय होतील. आता त्या 7,000 विद्यार्थ्यांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं होणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन नंतर प्रत्येक विषयामध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय होतील त्यासाठी एक सेपरेट फॉर्म्युला असतो. त्याचा चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती विद्यार्थी क्वालिफाय होतील ते आपण कॅल्क्युलेट करू. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.